मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी त्यांच्या धिंगाणा या मराठी चित्रपटातील एक आठवण सांगितली. ते म्हणाले, माझे 4च सीन होते त्या चित्रपटात. प्राजक्ता हानमघर ही हिरोईन होती. ती त्यावेळेस नवीनच होती. तेव्हा मी तिचा बॉस असतो आणि मी तिला प्रपोज करतो असा सीन होता. तेव्हा मीच दिग्दर्शकाला म्हणालो की मी असा सीन करतो म्हणजे तिला राग येईल आणि ती मला मारेल आणि सीन छान होईल. तेव्हा टेक करताना प्राजक्ता सीनमध्ये तिने चक्क एवढी जोरात कानाखाली मारली की माझ्या डोळ्यातून पाणीच आले. तेव्हा प्राजक्ता एवढी घाबरली की जेव्हा जेव्हा मी दिसेल तेव्हा ती सॉरी सॉरी म्हणायची. मी जर या शब्दात हिच्याशी बोलतोय तर हिने मला मारायला हवं ना सर. तर डिरेक्टर म्हणाले की अरे हे फॅन्टास्टिक आहे, तू एक ह्यांचं बोलून झाल्यावरती एक मार. तर तिला पण बरं वाटलं, आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं. म्हटलं डायरेक्ट टेक करूया, मग ती करेल नीट. तिने ॲक्च्युली जी सणसणीत दिली ना अशी टेकच्या वेळेला, माझ्या डोळ्यासमोर काजवे बघले आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं, ते खरं आलं.